बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या लंगडायला लागतात, परंतु कारण कळत नाही. म्हणजे तिच्या पायात काटा नाही, तिला लचका बसला का काय झालं ते कळत नाही. तर पाय लंगडायला लागतो. त्यावेळेला काय करायला पाहिजे, थोडंसं पाणी हे गरम करायचं जेणेकरून तिच्या पायाला शेक लागन असा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ कोणतंही चालतं, सेंधा मीठ घ्या किंवा नॉर्मल मीठ आपलं खाण्याचं मीठ घेतलं तर बेस्टच. आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून तिच्या पायाला चांगला शेक बसेल. तेल नाही टाकलं तरी बेस्टच, पण हळद मात्र नक्की टाका जेणेकरून त्याच्यात अँटीबायोटिक मिक्स होतं आणि तिच्या पायाला आराम मिळतो. आता बघा, थोडंसं गरम पाणी, हळद आणि मीठ मिक्स करून जर तिच्या पायावर शेक दिला की शेळीचा पाय हा पूर्णपणे क्लिअर होतो. कारण माहिती नसताना आणि कारण माहिती असताना जरी लंगडत असेल, फक्त जखम जर नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. पण जखम पाहिजे नाही. जर जखम असली तर हा उपाय करू नये. जखम असली तर इंजेक्शन तुम्ही यूज करू शकता. आणि आपण आता शेळीला सकाळी मेलोनेक्स प्लस आणि मॅग्लोडाईन ह्या दोन्हीमधले कोणतंही एक इंजेक्शन आपण देणार तिला, जर ह्या पाण्यानं फरक नाही पडला. आणि जर तुमच्याकडे इंजेक्शन द्यायची सुविधा नसेल, गोळी द्यायची सुविधा नसेल, तर सगळ्यात बेस्ट आहे तर हाच उपाय मला वाटतो. 2-3 दिवस तुम्ही लगातार सकाळ दुपार संध्याकाळ, दुपारी नाही टाकलं तरी चालतं, पण सकाळी संध्याकाळी हे हळद मिठाचं गरम पाणी थोडंसं शेळीच्या पायावर टाकायचं. गरम म्हणजे पाय तिचा भाजायला नको, पण तिला शेक बसायला हवा ह्या हिशेबानं. म्हणजे तुम्ही त्याच्यात हात बुडवू शकता ह्या हिशेबानं. आता हे पाणी जास्त गरम झालं तर याला थोडंसं थंड होऊ देऊ आपण आणि त्याच्यानंतर शेळीच्या पायावर टाकूयात. तर हा उपाय करा.